नमस्कार उद्योजक मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी आपल्यासाठी इंडस्ट्रीचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। मी प्रवीण बावणे प्रोवेज इन्स्टिट्यूटतर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आलो आहे हुडकेश्वर इथे लक्ष्मीनारायण नगर, जो की आपण आरो प्लांट यांचा चालू केलेला आहे प्रोवेज इन्स्टिट्यूटतर्फे। हा 1000 पर लिटर कॅपॅसिटीचा हा त्यांचा प्लांट आहे। तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आम्ही त्यांना मार्गदर्शन करून हा प्लांट त्यांनी सुरू केला। तर यामध्ये वुमन एम्पॉवरमेंटच्या अंतर्गत आम्ही प्रियंका खोब्रागडे यांच्या इकडे हा प्लांट सुरू झालेला आहे। आपण त्यांच्याशी एक संपर्क साधू, त्यांची ही मनोगत आपण ऐकून घेऊ। सर्वात प्रथम आपलं मला नाव सांगा। प्रियंका निलेश खोब्रागडे। प्रियंका निलेश खोब्रागडे, आपल्याला हे पाण्याची संकल्पना चालू करायची कसं काय वाटलं? आमच्याकडे जागा इथे असल्यामुळे आमच्या डोक्यामध्ये एक म्हणजे असे विचार आला की हा प्लॅन टाकला तर इथे आमच्या आजूबाजूला आहे सेलिब्रेशन वगैरे हॉल आहेत, तर चालू शकते। या उद्देशाने आम्ही हा प्लॅन टाकण्याचा विचार केले। आणि हा प्लांट टाकण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलं? मेश्राम सरांनी। अमिताभ मिश्राम सरांनी। अच्छा, आणि हा प्लांट मध्ये तुम्हाला जो घरून सपोर्ट मिळालेला आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा। मला हा म्हणजे एक प्रकारचा उद्योग सुरू करण्यामध्ये माझ्या मिस्टरांचा, तसेच माझ्या घरच्या सर्वांचा आणि माझ्या फॅमिली सगळ्या मेंबरचाच तसं सगळ्यांचा सपोर्ट मिळालेला आहे। त्या सपोर्टनेच मी हा उद्योग सुरू करू शकतो। तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही जर घरून एक सपोर्ट मिळाला आणि एक करण्याची इच्छा जर असली, कुठलाही उद्योग चालू करतो म्हटलं तर त्यासाठी फक्त एक जिद्द आणि आशा असते। आपण त्यांच्यासोबत, त्यांचे मिस्टर पण आहे, त्यांचं पण 2 मिनिटं मनोगत ऐकून घेऊ। निलेश टेलरांदे हे त्यांचे मिस्टर आहेत। तर थोडक्यात आपणही सांगावं की ह्या उद्योगाबद्दल आपली काय चर्चा झाली? निलेश खोब्रागडे। आता मला तिच्यासाठी काहीतरी करायचं होतं, म्हणून तिला म्हटलं की तुझं काय प्लॅन आहे, काय आहे, तर तू कर बा। त्या हिशोबाने तिने म्हटलं की असं असं करू शकतो। तर तिने मग सरांसोबत वगैरे भेट करून सरांशी वगैरे हे केलं आहे तिने। हा प्लांटसाठी आपल्याला जे संपूर्ण मार्गदर्शन झालेलं आहे ते कोणाकडून झालेलं आहे? हे मेश्राम सरांकडून, अमिताभ मेश्राम सर यांच्याकडून हा पूर्ण प्लांट त्यांना मार्गदर्शन झालेलं आहे आणि यांचा प्लांट पण सुरू झालेला आहे। आणि आश्चर्य म्हणजे हा प्लांटला व्हिजिटला आज अमिताभ मेश्राम सर, जे की महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्योगपती आहे आणि उद्योजक सल्लागार सुद्धा आहे आणि भारतातील वेगवेगळ्या गव्हर्नमेंट शासनाच्या पदावरती कार्यरत सुद्धा आहे। तर आपण त्यांचीही मनोगत 2 मिनिटं ऐकून घेऊ। सर, आम्हाला सांगा की आपण ह्या प्लांटबद्दल यांना कशी काय माहिती आणि कसं काय सुरू झालेलं आहे? नीलेश साहब मेरे पास आए थे और वो कुछ प्रोजेक्ट के ऊपर डिस्कस कर रहे थे, और वो तो ऑलरेडी गवर्नमेंट जॉब में है, तो उनको लगा है कि उनकी मिसेस ने भी कुछ करना चाहिए ताकि 2 इनकम सोर्स आ जाए। तो हमारा डिस्कशन चल रहा था। फिर डिस्कशन से पता चला एरिया लोकेशंस और लैंड इंफॉर्मेशंस, एरिया सर्वे, मार्केट के हिसाब से हमने फिर एक डिसाइड किया कि क्यों ना इनको एक आधा बेकरी इंडस्ट्री में जाया जाए या फिर कुछ ऐसा कि जो FMGC में आए। तो फिर हमने एक छोटा सा यूनिट सोचा जिसमें वुमन के लिए बहुत आसान हो और ऑटोमेशन प्लांट रहे और वो घर बैठे इस चीज़ को ऑपरेट कर सके। तो हमने फिर उस पर डिसीजन लिया और हमने फिर मिनरल वाटर प्लांट का एक सजेशन लिया। तो मिनरल वाटर प्लांट के हिसाब से हमने जब इनको सजेशन दिया तो नीलेश साहब, उनकी फैमिली, सारे मेंबर लोगों ने इसके लिए फिर सर्वे और मार्केट किया और उसको फाइनल डिसीजन किया और इसको हमने लास्ट अंजाम तक पहुँचाए। और मुझे बहुत खुशी है कि कोई एक वुमन जो एंटरप्रेन्योर बनना चाहती है और उसको हमने सपोर्ट किया, और इसके मैं शुभकामना देता हूँ मैडम को कि वो आगे इस प्रोजेक्ट को बहुत अच्छे से चलाए और इसका बड़ा रूप में कन्वर्ट करे। थैंक यू। आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे हा जो प्लांट आहे हा हुडकेश्वरमधील लक्ष्मीनारायण नगर मध्ये लागलेला प्लांट आहे। फ्युचरमध्ये जर कोणी ह्या एरियात जर राहत असेल किंवा यांना प्लांट चालू करायचं असेल किंवा यांच्याकडनं पाणी विकत घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट यांनाही संपर्क करू शकता। आणि तुम्हालाही जर अशाच प्रकारचा जर प्लांट चालू करायचा असेल तर दिलेल्या आमच्या लिंकवर किंवा आमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, यांच्यावरती तुम्ही डायरेक्ट कॉल करून आम्हाला फोन करू शकता। थँक्यू।